श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. दरवर्षी माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशीला महाशिवरात्री साजरी केली जाते. यावर्षी पंचांगानुसार महाशिवरात्री फाल्गुन कृष्ण चतुर्थी तिथी 26 फेब्रुवारी रोजी सकाळी 11:08 ते 27 फेब्रुवारी रोजी सकाळी 8:54 पर्यंत आहे. पूजा मुहूर्त पाहिले तर महाशिवरात्री बुधवारी 26 फेब्रुवारी रोजी आहे. महाशिवरात्रीचे उपवास आणि पूजा त्यांचे दिवशी होईल. आपण वर्षभरामध्ये जितके काही सोमवार करतो किंवा महादेवाची जी ही काही व्रत वैकल्य वर्षभरामध्ये करतो, त्या सगळ्या व्रताचं पुण्य आपल्याला फक्त एक महाशिवरात्रीचे व्रत केल्यामुळे मिळत असतं. त्यामुळे प्रत्येकानेच महाशिवरात्रीचे व्रत आवर्जून केले पाहिजे. ज्या मुला-मुलींचे विवाह होण्यामध्ये अडचण येत असेल, त्यांनी देखील महाशिवरात्रीचे व्रत करावे. यामुळे लवकरच त्यांना मनासारखा जोडीदार मिळू शकतो. तसेच सौभाग्यवती महिलांनी हे व्रत केल्यास सौभाग्य अखंड राहते, अशी देखील मान्यता आहे. ओम नमः शिवाय. 26 फेब्रुवारी रोजी महाशिवरात्रीचे व्रत करणाऱ्यांनी गुरुवारी 27 फेब्रुवारी रोजी उपवास सोडावा. महाशिवरात्रीचा उपवास सोडवण्याची वेळ सकाळी 6:48 ते 8:54 पर्यंत आहे. या काळात तुम्ही उपवास सोडून उपवास पूर्ण करू शकतात. महाशिवरात्रीचे व्रत लहान मुलं, स्त्रिया, पुरुष घरातील सगळ्यांनीच केले पाहिजे. महाशिवरात्रीचे उपवासाचे नियम. नंबर 1. महाशिवरात्री उपवासाच्या दिवशी सकाळी लवकर उठून पाण्यात काळे तीळ टाकून अंघोळ करावी. शक्य असल्यास गंगा स्नान करावे किंवा अंघोळीच्या पाण्यात गंगाजल मिक्स करून देखील तुम्ही अंघोळ करू शकतात. शक्यतो ब्रह्ममुहूर्तावर सूर्योदयाच्या 2 तास आधी, त्यानंतर सूर्योदय झाल्यावर सूर्यदेवाला अर्ध जल देखील अर्पण करावे आणि व्रताचा संकल्प करावा. त्यानंतर त्याची देवपूजा करावी. उपवासाचे इच्छित फळ मिळण्यासाठी उपवासाच्या दिवशी शक्यतो फलहार करून उपवासच पकडावा. परंतु ज्यांना काही कारणास्तव फलहार वर उपवास करायचा नसेल तर ते फराळ करू शकतात. पण पांढरे मीठ वापरण्याऐवजी सैंधव मीठ वापरावे. असे म्हटले जाते की शेवटी उपवास हा आपला श्रद्धा आणि भक्तीवर असतो. तुम्ही फलहार करून उपवास करा किंवा फराळ करून फक्त मनोभावाने करा. मनातील इच्छा भगवान शिव शंकर नक्कीच पूर्ण करतील. श्री स्वामी समर्थ. महादेवाच्या मंदिरात गेल्यावर प्रथम नंदीचे दर्शन घ्यावे. नंदी हे वाहन प्रजापती दक्षाने निवास दिलेले आहे. त्याची भक्ती पाहून प्रथम तुझे दर्शन व नंतर माझे दर्शन असा नंदीला आशीर्वाद दिलेला आहे. नंतर द्वारातील वीरभद्राचे दर्शन घेऊन गाभाऱ्यात जावे. दोन्ही हाताने पिंडीला स्पर्श करून टाळी वाजून शंभो हर हर महादेव या जयघोष करावा. महादेवाला पूर्ण प्रदक्षिणा घालू नये. पूजा बसून उत्तरेकडे तोंड करून करावी. उभा राहून पूजा कधीच करू नये. मातीच्या पंथीला आवर्जून दिवा लावावा, पण तीही आपण स्वतः न्यावी. बेल पान हे पाळते व्हावे. त्याचा दांडा आपल्या समोर येईल असे बेल पान व्हावे. जर बेल पान मिळाले नाही तर मंदिरातील शिवपिंडावरील बेल पान घेऊन ते धुवून ते परत आपण शिवपिंडीवर वाहू शकतो. श्री स्वामी समर्थ. कांदा, लसूण, मांसाहार, दारू यासारखे तामसिक पदार्थाचे उपवासाच्या दिवशी सेवन टाळावे. उपवास करायचा असेल तरी देखील आणि जे उपवास करत नसतील त्यांनी देखील किमान शिवरात्री दिवशी या पदार्थाचे सेवन करणे शक्यतो टाळावे. उपवासाच्या दिवशी दिवसभर भगवान शिवांची मनोमन आराधना करावी. या दिवशी महामृत्युंजय मंत्राचा देखील जप करावा. यामुळे आयुष्यातले दुःख, संकटे नष्ट होतात. श्री स्वामी समर्थ. व्रताच्या दिवशी झोपू नये. शास्त्रानुसार दिवसा झोपल्याने आपल्याला व्रताचे पूर्ण फळ मिळत नाही, पण ज्यांना काही शारीरिक त्रास असतील ते झोपू शकतात. महाशिवरात्रीचे व्रत काही जण निर्जला म्हणजे काही न खाता पिता किंवा केवळ पाण्यावर, काही जण फलहार तर काही फराळ करून करतात. आपल्या इच्छाशक्तीनुसार आणि शारीरिक क्षमतेनुसारच व्रत कसे करायचे ते ठरवावे. दुसऱ्यांच्या
हेवा करून व्रत करू नका. दुसरे करतात म्हणून आपण करायला जाऊ नका. श्री स्वामी समर्थ. जर फराळ करून व्रत करत असाल तर साध्या मिठाऐवजी सैंधव मिठाचा प्रयोग करावा. उपवासाच्या दिवशी ब्रह्मचार्य पालन करावे. शरीर आणि मनाची शुद्धता राखून ठेवावी म्हणून स्त्री पुरुष दोघांनी ब्रह्मचार्याचे पालन करावे. उपवासाच्या दिवशी कोणाशी भांडण तंटा करू नका किंवा निंदाही करू नका. खोटे बोलून दुसऱ्याचे मन दुखावू नका. आपले आचरण केवळ सात्विक ठेवावे. श्री स्वामी समर्थ. शिवपुराणात महाशिवरात्रीच्या दिवशी रात्री जागरण करणाऱ्याला अतिशय महत्त्व सांगितलेले आहे. काही ठिकाणी रात्री जागरण करून भगवान शिवाची पूजा, मंत्र, जप केले जाते. यामुळे व्रताचे फळ दुप्पट मिळते अशी मान्यता आहे. ते केवळ आपल्याला श्रद्धेवर अवलंबून असते. श्री स्वामी समर्थ. अंघोळ करून स्वच्छ कपडे घाला. शक्य असल्यास तुम्ही पांढऱ्या रंगाचे कपडे आवर्जून घाला, कारण की पांढरा रंग हा महादेवाला अतिशय प्रिय आहे. बेलपत्र वाहताना नेहमी पाळते अर्पण करावे. घरात किंवा मंदिरात शिवलिंगाला पाणी किंवा कच्चे दूध अर्पण करून अभिषेक करा. शक्य असल्यास तूप, दही आणि मध, पंचामृत देखील अर्पण करा. बेलपान हे सोमवारी कधीही तोडू नये व बेलपान अगोदर तोडलेले कधीही शिळे होत नाही, ते आपण धुवून वाहू शकतो. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. धोत्र्यांची फुले आणि फळे, पांढरी मुकट फुले आणि बेलपत्र या दिवशी आवर्जून अर्पण करा. तसेच या दिवशी आवर्जून कवठ खावे. तसेच धोत्रा, जास्वंद, मोगरा, कमळ, अपराजिता, शमी, मोहरीचे पिवळी फुले, रुईची पांढरी फुले ही फुले आपण शिवपिंडीला वाहू शकतात. ओम नमः शिवाय. पूजा करताना डोक्यावरून ओढणी किंवा पदर घ्यावा. तसेच काळ्या रंगाचे कपडे घालू नये. सहजासहज तर महाशिवरात्री दिवशी काळ्या रंगाचे कपडे सहजासहज तर टाळावे. शिवलिंगाला सिंदूर, कुंकू अर्पण करू नका. खूप भयानक होतं. शिवलिंगाला नारळ पाणी अर्पण करू नका. तसेच कित्येकीची फुले, चाफ्याची फुले, शापित फुले टाळावीत. बेलाचे पान तुटलेले 2 पाने असलेली अर्पण करू नका. महाशिवरात्रीच्या पूजेमध्ये तुळस, हळद, शंख, नारळ, केवड्याचे फूल, किटकीचे फूल, निशिगंधाचे फूल, नारळ पाणी, तुळशीचे पाने इत्यादींचा वापर करू नये. हे शिवपूजेत निश्चित मानले जाते. महाशिवरात्रीच्या दिवशी आंघोळीच्या पाण्यात काळे तीळ टाकून आंघोळ केल्याने आपल्या आयुष्यातील पितृदोष आणि काळसर्पदोष निघून जातो. त्यामुळे काळे तीळ मिक्स करून सहजासहज तर आंघोळ करावी. महादेवाच्या पिंडीवर अभिषेक करताना मग तो कशाचाही असो, दूध, दही, पाणी, पंचामृत किंवा इतर कशाचाही, त्यावेळेस वेगळा तांबड्या किंवा पांढरा वापरावा. शंखाचा वापर करून अभिषेक सुरू करावा. महादेवाच्या पिंडीवर जेव्हा आपण दूध दह्याचा अभिषेक करतो त्यावेळेस तांब्या किंवा भांड अजिबात वापरायचं नाही, कारण तांब्याच्या भांड्यात ठेवलेले हे पदार्थ खराब होतात आणि हेच विष समान पदार्थ महादेवाच्या पिंडीवर वाहणे योग्य नाही. केवळ जल अर्पण करत असाल तर तांब्यात चालतो. महादेवाचे जेव्हा आपण पार्वती, गणेश, कार्तिकेय यांच्यासोबत पूजा करतो त्यावेळेस कुंकू लावण्यास चालते. फक्त महादेवांची एकट्यांची पूजा करत असताना त्यावेळेस कुंकू लावू नये. त्याऐवजी चंदन आणि भस्म लावावा. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. ओम नमः शिवाय. महाशिवरात्रीच्या दिवशी आपण महादेवांना ज्याही खाण्याच्या गोष्टी वाहिल्या असतील त्या गोष्टी दुसऱ्या दिवशी व्रताचे पारण सोडताना खायच्या नाहीत. त्यामुळे आपल्याला वेगवेगळा दोष लागू शकतो. असे म्हटले जाते की महादेवाच्या पिंडीवर बेलाची पान अर्पण करताना ती विषम संख्यामध्ये अर्पण करावे. म्हणजेच 1, 3, 5 अशा पद्धतीने महादेवावर ते बेलपत्राची पाने वाहिली जातात. महाशिवरात्री दिवशी मासिक पाळी, सुतक असेल तर पूजा करू नका. दुसऱ्यांकडून कथा ऐकण्यास चालते. गर्भवती स्त्रियांनी जर त्यांची इच्छा असेल तर हे व्रत करू शकतात.
फक्त आपल्या आहारावर योग्य लक्ष ठेवून बाळाला नुकसान किंवा कुठलेही हानिकार झाला नाही पाहिजे अशी काळजी घेऊन व्रत करावे. पण गरोदर आणि स्तनपान करणाऱ्यांनी स्त्रियांनी शक्य असेल तरच उपवास करावा, नाहीतर केवळ भगवान शंकराची पूजा विधी आणि मंत्र जाप केला तरी देखील चालेल. महादेवाच्या पिंडीवर बेल अर्पण करताना ते बेल पान 3 दलाचे असले पाहिजे. 2 किंवा एकच दलाचं पान अर्पण करू नये. म्हणजेच 3 पाकळ्या असलेले पान अर्पण करावे. बेलाच्या झाडाला नमस्कार करावा, मग पान तोडावे. बेल पान जळालेले, तुटलेले, चिरलेले महादेवाच्या पिंडीवर अजिबात अर्पण करू नका. शिवलिंगावर हळूहळू जल अर्पण करावे. खूप जलद गतीने जल अर्पण करू नये. जल अर्पण करताना ओम नमः शिवाय या मंत्राचा जप म्हणावा. महाशिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी पारण सोडताना आधी आपल्या घरातील देवांना नैवेद्य अर्पण करावा, त्यानंतरच उपवासाचे पारण सोडावे. ओम नमः शिवाय. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. महाशिवरात्रीला काही ठिकाणी भगर हा पदार्थ खाल्ला जातो, पण काही भागामध्ये अशी मान्यता आहे की सोमवारच्या उपवासाला भगर खाऊ नये. आमच्याकडे देखील सोमवार आणि महाशिवरात्री उपवासाला भगर खाल्ली जात नाही. तुम्ही देखील महाशिवरात्रीला भगर खाऊ नका. जेवढं होईल तेवढे टाळण्याचा प्रयत्न करा. परंतु तुमच्याकडे खात असतील तर तुम्ही खाऊ शकता. शक्यतो सोमवारी किंवा महाशिवरात्रीला स्त्रियांनी केस धुवू नये. सोमवारी केस धुवू नये. ज्याच्या पाठीशी भाऊ उभा आहे तिने तरी केस बिलकुल धुवू नये. असतील तर आधीच दिवशी धुवावे. यश, समृद्धी, शांती आणि आनंद मिळवण्यासाठी भगवान शिवाला बेलपत्र, धोत्राचे फळ, कच्चे तांदूळ, दूध, दही, चंदन, तूप, पाणी, भांग, ऊस अर्पण करावे. व्यावसायिकरित्या दुधापासून बनवलेल्या मिठाई, बर्फी, पेढा आणि खीर यासारखे पदार्थ भगवान शिवाला अर्पण केले जातात. तसेच पार्वतीला शृंगाराचे साहित्य अर्पण करा. महाशिवरात्री व्रताची पूजा 4ही प्रहारात करणे अत्यंत शुभ मानले जाते. पूजेच्या प्रत्येक वेळी ओम नमः शिवाय मंत्राचा जप करावा. याशिवाय शक्य असल्यास उपवासाच्या काळात रुद्र अभिषेक करावा. सतत प्राप्तीची इच्छा असेल तर जोडीने श्रद्धापूर्वक भगवान शंकराची पूजा करून उपवास केल्यास निश्चितपणे फळ मिळते आणि सतती प्राप्तीची इच्छाही पूर्ण होते. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. शिवरात्रीची पूजा करा. रात्री एकदा किंवा 4 म्हणजेच 4 वेळा देखील करतात येते ते आपल्या इच्छेनुसार करावे. त्यानंतरच पूजा करून दिवा आणि धूप लावावा. या पूजे दरम्यान भाविकांनी कधीही कुंकाचा टिळक लावू नये. त्याऐवजी चंदनाचा टिळक प्राधान्य द्यावा. उपवास हा श्रद्धेसाठी केला जातो, त्यामुळे शरीराला अतिरिक्त त्रास देऊन उपवास करू नका. जे आपल्याला शक्य होईल आणि जमेल त्यानुसार उपवास करा. पूजेत सिंदूर आणि हळद लावणे सहजासहस्त्र टाळा. मधुमेह, उच्च रक्तदाब किंवा इतर वैद्यकीय समस्यासारख्या आरोग्यविषयक समस्या असलेल्या व्यक्तींनी उपवास करण्यापूर्वी डॉक्टरांचा आवर्जून सल्ला घ्यावा. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. ही माहिती पूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर मला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मी तुमचे मनापासून आभारी आहे. धन्यवाद. आणि हो, कमेंटमध्ये जाता जाता ओम नमः शिवाय लिहायला विसरू नका. धन्यवाद.